का बघू आपण लेखनमोह गावामध्ये उभा आहेत आणि ते जरा बोलतात का बघू आपण. इकडं मस्त ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. काय त्यांचं म्हणणं आहे बघू. इथे पेपर वाचतात हे काय बाबा, पेपर वाचतात याचा अर्थ ते सुशिक्षित आहेत आणि बरोबर दिसतं ना, क्लिअर दिसतं ना. काय चाललं बाबा, पेपरला बातमी कोणती आहे आणि काय वाचत होता तुम्ही आता? काय जरांगे पाटलाची बातमी वाचते. बरं 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 बरं. काय लिहिलं आहे पेपरला? ज्याने आपल्याला विरोध केला त्याला सपासप पाडा म्हणते बाय. काय दिवस बरं, मग तसं होणार आहे का? होईल ना, कम नाही व्हायचं. म्हणजे तुम्ही ऐकणार का त्यांचं? कम नाही ऐकायचं. आम्ही मराठीच आहेत ना, मराठीने ऐकत नाही. कोणाला सहकार्य करायचं तुम्ही? हा बघा ना, त्यांनी त्याला त्यांनी काय एखादं नाव बिव सांगितलं का जाहीर केलं? नावच काय करायचं, विरोध म्हणलं संपलंच ना. त्यांना त्यांनी सत्तेत असताना त्याला त्रास दिला का नाही? हां, म्हणजे महायुतीने सत्तेत असताना त्रास दिलाय, आता महाविकास आघाडीला सहकार्य करा असा मेसेज आहे तू? असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही मेसेज गृहीत धरलाय समजा. विरोध द्यायला आता इथं महाविकास आघाडीचा कोण उमेदवार आहे मग? आहे ना हे आपला संदीप क्षीरसागर. बरं, 5-6 उमेदवार चर्चेत आहे, त्यापैकी कोण आमदार होईल तुम्हाला? कोण? लय मोठे उभे राहिले, 7,000 आहे ते महाराष्ट्रात उभे राहणारे. नाही, आपल्या आपण 288 येणार ना. बीड नाही, बीडचं बोलायचं झालं तर 31 उमेदवार आहेत, 5-6 जण चर्चेमध्ये आहेत, त्यापैकी कोण सहकार्य करू शकतो? कोणाला तुम्हाला करायचं? पण काय विरोध आपल्या पक्षाचाच विचार करायचा, बाकी अपक्षाचा ह्याचा विचार नाही. विचार करायचा आहे पक्षाचा. मग आता संदीप क्षीरसागर काय? हो, बरं, विजय होतील का ते? होते ना, का नाही व्हायचे? त्यांच्या मागं लोक राहतील का? त्यांनी 5 वर्षात काही कामं केली नाही, कार्यकर्ते सोबत राहिले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ते विरोधात असल्यामुळे त्याला बाजूला टाकल्यामुळे काय काम करता येते त्याला? असं होतं ना. हां, त्याच्यामुळे काम करता आलं नाही त्याला. काम नाही करायला काय झालं, पण ते विरोध असल्यामुळे कामं होत नसतात. सत्तेत राहिली असते तर कामं केली असती. त्याला विरोधात होतं, विरोध असल्यामुळे ते. बरं बरं. मग संदीप क्षीरसागर. हां, बरं. किती भाव आहे कापसाला? 7,000 रुपये. किती असायला पाहिजे? कमीत कमी 9-10 तरी पाहिजे. आता काय वेचणीला काय भाव आहे कापसा? वेचून नाही 15 रुपये किलोनं. 15? हां, म्हणजे किती क्विंटल झाला? 1,500. मग आता भाव काय? 4.5-5. काय भाव आहे सध्या? सध्या 7,000 रुपये. 7,000 रुपये. मग 9,000 असणं गरजेचं आहे. कोण देऊ शकतं 9,000 भाव? बरं, काय कोणा भरोसा ठेवा? त्यांनी तसं सगळ्यांनी तसंच केलं. ते आले त्यांनी तेच केलं, महाविकास आघाडी आली त्यांनी तेच केलं. कसं शक्य आहे समजा? तुम्हाला तरी पर्याय तरी काय आहे नेमका? काही सांगता येणार. आतापर्यंत समजा एकनाथ शिंदे साहेबांनी आता बाळाला 1,500 रुपये दिले. हां, मी तर सगळं प्रत्येक गोष्ट ही औषधी हे काही 2,000 औषध आहे. हे कसं फवारणीचे का? हां, बरं. बायांना लाडकी बहिणीला 1,500 रुपये दिले, मग हे किती पती योग्य, किती फायद्याचं ठरलंय? काय फायदा नाही. बाळाला महिन्याला 1,500 रुपये, त्यांनी गाड्याला 3,000 रुपये लागतात खर्चायला. मग काय मायनस कोण आहे? हां, म्हणजे शेतकरीच मायनस आहे. बरं, त्यांनी जे काही 1,500 रुपये दिले हे किती फायद्याचे ठरू शकतात? त्यामुळे मतांची संख्या वळू शकते का? निवडणुकी तोंडावर हे निर्णय लागू केले ह्याचा फायदा होऊ शकतो का सरकारला? असं काय वाटतं? नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. आता 1,500 रुपये त्यांनी दिले म्हणजे बाई त्यांचं ऐकणार का नवऱ्याचं ऐकणार आहे? कोणाचं ऐकणार? तसं शक्य आहे का? ते ऐकतील का तुमचं? नाही ऐकणार. म्हणजे आपण जे सांगणार तीच ऐकणार ना बाई. 100% आता हे काय सगळं सगळं जातीवादच चाललेला आहे सगळा. सोयाबीनला काय भाव आहे? सोयाबीन 4,000 रुपये. किती असणं गरजेचं आहे? हां, सोयाबीनला कमीत कमी 5 तरी पाहिजे. कमीत कमी. सरकार आघाडीचं काही युतीचं सरकार तुम्हाला भाव चांगला देऊ शकतं. अपेक्षा कोणाकडून आहे तुम्हाला? तुमचा कल कोणाकडे? आता आघाडीचं सरकारने तुम्हाला नाही का म्हणलं हेच काम केलं त्यांनी. आता प्रत्येकाचा जे उमेदवार आहे ते प्रत्येक जण म्हणतो तुम्ही जर आम्हाला मत दिलं तर आम्ही तुम्हाला असं करू. आता 1,500च्या ऐवजी समजा आता काय उद्धव साहेब काय म्हणतात? 3,000 देऊ. 3,000 देऊ. हो, ते निवडून आले की उद्या ते बी बघत नाही शेतकऱ्याकडे. काय करायचं? म्हणजे निवडणुकीत तोंडावर घोषणा करायची आणि काय पूर्तता करायचीच नाही. कुठला माणूस आपलं तेच करतो. काय करायचं? आता बीड विधानसभेची निवडणुका सुरू आहेत. 5-6 उमेदवार चर्चेत आहेत. मागचे आमदार कोण होते? नव्यानं कोणाला करायचं? काय सांगायचं? काय सांगावं काय? पहिले आमदार हे होते संदीप भाया. कशी त्यांची कामं आहेत आणि आता नव्यानं काय करायचं का? कोणाला बदल करायचा का? आता काय संदीप भाया ज्यावेळेस आमदार किलो उभा राहिले त्यावेळेस आलते गावाकडे आपल्या भेटी दिल्या सगळ्याला. त्याच्यानंतर आता लागले फिरायला. पुन्हा आले नाही. बरं, मग आता कोणाला बदल करायचा आहे का? त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नावा हवा आहे का? कोणात फाईट होणार आहे 5-6 जणांपैकी? काय सांगता येते आता? हे 5-6 जणांपैकी कोणात फाईट होईल? दोघात कोणात फाईट होईल सांगतील का? नाही सांगता. तुमचं काय ऑब्झर्वेशन? म्हणजे शेतकरी म्हणून तुम्हाला काय राजकारण जरी कळत नसलं तरी कोण कामाचा माणूस आहे असं वाटतं? आता संदीप भाया म्हटलं तर जवळच आहे समजा आपल्या. बरं.
आता त्याच्या बाबतीत समजा कार्यकर्ते बी आपल्या जवळचे आहेत सगळे. बरं ह्या हिशोबाने बघू आता काय होईल. नाही पुढे निर्णय ठरवता येईल. कल बदलला जाऊ शकतो का? वातावरण बदललं जाऊ शकतं. हाईट कोणाचं सांगायचं नाही. नाही सांगता येत. नाही लोकांच्या भूमिका ज्या आहेत त्या फार संभ्रमामध्ये आहेत. बरेचसे उमेदवार आहेत, 5-6 उमेदवार आहेत. 5-6 उमेदवारापैकी कोणाला सहकार्य करायचं हे त्यांना ठरवायचं आहे. मात्र अशी सगळी परिस्थिती असताना कोण विकासाची कामं करू शकतं? आता मुळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 2 सरकारं राहिली, महाविकास आघाडी आणि महायुती. या लोकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी फार रस्सीखेच झाली, घोडेबाजार झाला, सरकार पाडण्यात आली, नव्यानं सरकार स्थापन करण्यात आली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये 5 वर्ष निघून गेली. लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, शेतमजुरांचे प्रश्न जे आहेत ते सोडलेले नाहीत आणि अशी सगळी परिस्थिती असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोकांना स्थिर सरकार हवं आहे. सरकारला जे काही भूमिका घ्यायच्या त्या एकदम ठोस घेणं गरजेचं आहे. प्रत्येक सरकार येतं आहे, निवडणुकीच्या तोंडापुरत्या काही घोषणा आणि त्याची पूर्तता होत नसताना दिसते. त्यामुळे इथं मतदारांमध्ये रोष आणि नाराजी पसरलेली आहे. मतदान तर करायचंच आहे, मात्र कोणाला करायचं ही सगळी परिस्थिती असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी तुम्हाला बोलायचं का? हां या इथे 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 थांबा इथं बरं. काय नाव आहे तुमचं? दिलीप शिंदे. बरं 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 बरं. कोणतं गाव आहे तुमचं? डेकन महाप्रभू. कोणाला आमदार करायचे? संदीप भाईला कशामुळं? कामं केली विकासाची. संदीप भाईंनी तर काहीच कामं केली नाही असं लोक कोण म्हणतात. म्हणतं काम केलं? सगळं गावात पाणी योजना, बाबा तुमच्याकडे तो हां पाणी जलजीवन योजना पूर्णपणे राबवली. 24 तास पाणी भेटतंय भयाच्या माध्यमातून. संदीप भाईंनी कार्यकर्त्यांना कामं दिली, एकाच पाईपलाईनवर सगळी बिलं उचलली असे लोक. चुकीचं आहे साहेब, चुकीचं आहे. आमच्या गावात याच्या अगोदर जलजीवन योजना होती पण पुरे बरकत आहे. यावेळेस ज्यावेळेस आमदार भया झाले तेव्हापासून पूर्णपणे गावाला पूर्णपणे पाणी आहे. रस्ते म्हणा. भैया नेहमी टक्केवारी घेतात असं त्यांचा आरोप आहे मित्रांचा. चुकीचं आहे ते. टक्केवारी घेतच नाही साहेब. कामच नाही. वरी शासनावर तसलं बसलेलं आहे. टक्केवारी घ्यायचा संबंधच येत नाही काय साहेब. संदीप भाईसोबत कार्यकर्ते राहिले नाही, ते सगळे पळून गेले. कोण म्हणतं कार्यकर्ते आज बी त्यांचा कार्यक्रम जिवंत आहे. आज बी 75% कार्यकर्त्यांचा आज बी जागृत आहे आणि कामाला लागला आहे. ह्यावेळी संदीप भाईशिवाय दुसरा पर्यायच नाही. 100% भाई आमदार होणार आहेत. किती लोक मैदानात आहेत? काही नाव माहिती आहेत का तुम्हाला? आम्ही राष्ट्रवादीचे शरदचंद्र साहेबाचे संदीप भाई कार्यकर्ते. हो. आणि कार्यकर्ते मग तुमच्याच उमेदवाराचं गुणगान गाणार ना तुम्ही? नाही नाही तसे मग योगेश क्षीरसागर भाई पण ते पंचायत समिती लढवलं नाही, जिल्हा परिषद नाही, त्यांच्या हातात काय नाही. हे नौका उमेदवार आहे, त्यामुळे हे अनुभवी माणूस आहे संदीप भाया. त्याच्या माध्यमातून काम होतं नाही आणि त्यांच्याकडे कोणत्याही कामानिमित्त गेलं तर त्याचं म्हणजे कामच होतं ते. आता किती फाईट कोणाच होईल दोघात मध्ये? कोणत्या? योगेश भाई आणि संदीप भाया. म्हणजे सगळे प्रस्थापितच? विस्थापितांना संधीच नको. काम करतो, प्रस्थापित विषयच नाही. ह्याच्या अगोदर बी 40 वर्ष त्यांचा इतिहास आहे घराण्याचा, काम घराण्याचा. ते कामं करतात. लोकांच्या आडीअडचणीच्या टायमाला धावून येतात ते. संदीप भाईचे समर्थक म्हणा, त्याचे कार्यकर्ते म्हणा आणि भायाचा म्हणा. संदीप भाई फोन उचलत नाही असा आरोप आहे. कोण म्हणतो साहेब फोन उचलत नाही? कोण लाव का बिनाला फोन? माझ्याकडे फोन लाव का? फोन लावा बघा. सर्वसामान्य कार्यकर्ते बोलतात आणि त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्ते निगडीत म्हणजे जवळीक आहे. सर्वसामान्य प्रत्येक पोहोचतात बी. कुठलं लग्न कार्य असो, सुखदुःख असो, कुठलं काही असो, त्यांच्यामध्ये त्यांचा पूर्णपणे सहभाग असतो आणि त्यामुळे त्यांच्या पाठीमागे जन्म तयार होता. संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर.